असं म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. माझ्याबरोबर पण हेच झालं. सकाळी सकाळी चला तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि सकाळी सकाळी असं झालं, आज उठले होतो आम्ही सकाळी 4 वाजता. मे बी 4च वाजले असेल, कारण की आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. ओके, सो मग आम्ही आलो घरी. घरी आल्यानंतर बघते तर काय, तर पूर्णपणे दुधाची पिशवी जी आहे ते पूर्ण बर्फाच्या रूपामध्ये झालेलं होतं. आणि का झालं होतं, कारण की गुड्याने रात्री फ्रीजचं जे लेवल होतं पूर्ण 6वर करं, कारण की तिने ठेवले होते आईस्क्रीम चॉकलेट बनवायला फ्रीझरमध्ये, त्याच्यामुळे. सो जाऊ द्या, कालचं जेवढं काही दूध होतं तेवढं दुधामध्ये मी थोडासा चाय केला आणि आम्ही इथं गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारता मारता आम्ही पण थोडंसं अशा गप्पा काही सुरू झाल्यात की आम्ही एवढे सिरियस झालो त्या गप्पांमध्ये, काही कळतच नव्हतं काय होते काही नाही ते. आणि आम्हाला लवकर उठलं म्हणून थोडंसं रिलॅक्सच होतं सर्व काही. आणि आज गुडियाला स्कूलला जायचं होतं, काही टिफिनचं पोळी भाजी वगैरे काही नाही, कुठला पण स्नॅक वगैरे काहीतरी नाश्ता वगैरे